मैत्रिणींनो, आज आपल्या आयुष्यात सगळं आहे. पगार आहे, बिझनेस आहे, ऑनलाईन ऑर्डर एका क्लिकवर येतं. पण तरीही अनेकदा असं वाटतं, पैसे येतात पण महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. कितीही कमवा तरी समाधान नाही. कधी तुमच्याही मनात हा विचार आला आहे का? आधी लोक कमी कमवायचे, तरी ते जास्त स्टेबल कसे होते? मग जरा मागे जाऊन बघूया. पेशवाईच्या काळात ना ॲमेझॉन, ना ऑफर्स, ना EMI, पण तरीही घर चालायचं, साठा असायचा आणि देण्याचा आनंदही असायचा. का? कारण त्यांच्याकडे होती काटकसर, पण शहाणपणाने केलेली. आणि लक्षात ठेवा, काटकसर म्हणजे गरिबी नाही, तर वस्तूंमध्ये न अडकता श्रीमंत होण्याची कला आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत, पेशवाईच्या काळातली काटकसर आपल्याला नेमकं काय शिकवते. मुद्दा पहिला, गरज आणि हव्यास यातील फरक ओळखा. आज काय होतं, इंस्टाग्राम स्क्रोल करताना एखादी साडी दिसली, सेल आहे, लिमिटेड ऑफर, आणि आपण लगेच ऑर्डर करतो. पण घरी आधीच 10 साड्या असतात. पेशवाईच्या काळात काय होतं, बायका स्वतःला विचारायच्या, ही गोष्ट खरंच लागते का? उदाहरणार्थ, सणासाठी नवीन साडी घेतली जायची, पण रोजच्या वापरासाठी तीच पुन्हा वापरली जायची. आणि खरं सांगायचं तर अगदी अलीकडच्या काळातही, अहो माझ्या घरात हे घडायचं. घरात बाबांचा शर्ट मोठ्या भावाकडे, मग माझ्याकडे, आणि शेवटी पाय पुसणं. पण ही मेंटॅलिटी बदलली ॲडव्हर्टिजमेंटमुळे. आज तुम्ही गरजवंत नाही, तुम्ही कस्टमर आहात, आणि तुमच्या नकळत तुमच्या गरजा निर्माण केल्या जात आहेत. काय करावं? काहीही घ्यायच्या आधी स्वतःला विचारा, गरज आहे का, की फक्त आवडली म्हणून घेतोय? सिंपल रूल, आज दिसलं तर लगेच नको, थोडं थांबा. 2 ते 4 दिवसांनीही जर हवं वाटलं तरच घ्या. मुद्दा दुसरा, अन्नाचा आदर, खूप महत्त्वाचं. आज आपल्या घरात काय होतं, जास्त बनतं फ्रीजमध्ये ठेवतो, 2 ते 3 दिवसांनी फेकतो. पण पेशवाईच्या काळात अन्न म्हणजे देवाचं रूप मानलं जायचं. उदाहरणार्थ, भाकरी उरली, दुसऱ्या दिवशी फोडणीची भाकरी, भात उरला, फोडणीचा भात किंवा ताकात भिजवून काहीच वाया जायचं नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, अन्नाबद्दल कृतज्ञता होती. काय करावं? जेवढं लागेल तेवढंच बनवा. उरलेलं क्रिएटिव्हली वापरा, म्हणजे अन्न वाया जाणार नाही. कारण अन्न वाचवणं म्हणजे फक्त पैसे नाही, संस्कार जपणं आहे. मुद्दा तिसरा, वस्तूंचा पूर्ण उपयोग करा. आज काय होतं, मिक्सर खराब झाला, नवीन घेऊ, कुकर जुना झाला, रिप्लेस करू. पण त्या काळात भांडी ठोकून दुरुस्त केली जायची, कपडे शिवून पुन्हा वापरायचे. उदाहरण, जुनी साडी, पडदा, पायपुसणी, मुलांचे कपडे. काय करावं? लगेच रिप्लेस करू नका. स्वतःला विचारा, याचा अजून कसा उपयोग होईल? तुमच्या अशा आयडियाज कमेंट करा, इतरांनाही उपयोग होईल. मुद्दा चौथा, साधं जीवन, मोठं समाधान. आज आपण काय करतो? दुसऱ्यांकडे काय आहे ते बघतो, कंपेअर करतो आणि स्वतःला कमी समजतो. पण पेशवाईच्या काळात लोक म्हणायचे, पदरी पडलं, पवित्र झालं. उदाहरणार्थ, साधं अन्न, साधं आयुष्य, पण मनात समाधान आणि शांतता होती. काय करावं? कंपॅरिझन कमी करा. रोज एक गोष्ट लिहा, आज मी कोणत्या गोष्टीसाठी थँकफुल आहे. कंप्लेंट कमी, कॉम्प्लिमेंट जास्त. मुद्दा पाचवा, साठवणूक आणि नियोजन करा. पेशवाईच्या काळात बायका खूप प्लॅनिंग करायच्या.
उदाहरणार्थ, वर्षभराचं धान्य साठवण, सणासाठी वेगळा साठा, उन्हाळ्यात पावसाळ्यासाठी साठवणीचे पदार्थ. आज काय होतं? पगार आला आणि हळूहळू खर्च झाला. सेव्हिंग राहिली नाही. काय करावं? कितीही कमी असो, सेव्हिंग सुरू करा. आधी सेव्हिंग, मग खर्च. एक सुंदर विचार. अडचणीच्या पावसाळ्यासाठी आधीच साठवणूक करा. मैत्रिणींनो, पेशवाईच्या काळात काटकसर म्हणजे फक्त पैसे वाचवणं नव्हतं, तर शहाणपणानं, शांतपणे आणि संतुलित आयुष्य जगणं होतं. आज आपल्याकडे सगळ्या सोयी आहेत, पण कदाचित त्या सवयी हरवल्या आहेत. लक्षात ठेवा, गरजा कमी केल्या तर मन हलकं होतं. अन्नाचा आदर केला तर घरात समाधान राहतं. प्लॅनिंग केलं तर फ्युचर सुरक्षित होतं. आणि शेवटी, काटकसर म्हणजे कमीपणा नाही, तर शहाणपणाची खूण आहे.